सुनेत्रा पवार पहिल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक असलेल्या अर्चना पाटील आपल्यासोबत आहेत. ताई, काय भावना आहेत तुमच्या? नाही दुःखाचा काल प्रसंग आहे, अभिमानाचा पण क्षण आहे. नाही, सुनेत्रा त्यांनी काल उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मोठी घटना आहे, खरा आनंदाचा क्षण आहे, पण हे दुःख एवढं मोठं आहे अजित काकांच्या वर आहे, घरातल्या कुटुंबावर तर आहेच. कारण एक डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या बरोबरीने त्यांच्यानंतर त्यांनी कुटुंबाला आधार दिलेला आहे. जरी राणादादा दुसऱ्या पक्षात असले तरी एक त्यांचा राणादादांना मानसिक आधार होता. प्रत्येक क्षणाला त्यांची साथ होती. ऍक्च्युली 8:45ला ही सगळी घटना झाली, पण 8:35ला त्यांनी राणादादांना फोन केला होता आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी सीएम साहेब आणि डीसीएम साहेब शिंदे साहेब येणार होते. तर त्यांच्या येण्याबद्दल राणा म्हणजे त्यांनी फोन केला आणि म्हणाला, राणा मी येऊ शकत नाहीये, पण मी नक्की मंत्री लेवलच्या माणसाला पाठवतो, अर्चना उभी आहे ना. म्हणजे जे कुटुंबाच्या वतीने, त्यामुळे आम्हाला खूप मोठं दुःख झालंय. सुनेत्रा त्यांना डीसीएम झाल्याबद्दल आपण विचारलं, निश्चित अभिमान आहे. तेरची मुलगी, आणि तेरची मुलगी फक्त सुनेत्रा अजित पवार हा विषय नाहीये. सुनेत्रा आत्यांनी तळागाळात काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं गाव काटेवाडी निर्मलग्राम करण्यापासून 86 गावं निर्मलग्राम करण्यापर्यंत एक शांतपणे त्यांनी अजित काकांच्या पाठीशी उभं राहिलं आणि पवार कुटुंबामध्ये एक शांत, संयमी आणि ग्राउंडवर काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांनी आता किती 40 एक वर्ष झाली असतील काम करतायत ते लग्न झाल्यापासनं. वेगवेगळे समारंभ, हळदी कुंकू आहे ते असं नाही, खालच्या ग्राउंड लेवलवर जलसंधारणाची पण एवढी कामं केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, त्यांनी त्यांच्या काटेवाडीमध्ये हा जो निर्णय, म्हणजे असं काही नाही की ते अचानक राजकारणात आल्या किंवा त्यांना काही अनुभव नाहीये. आता जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असावं, त्याच्या हा निर्णय होण्याच्या अगोदर 20 वर्ष आधी त्यांनी तो काटेवाडीमध्ये राबवला की महिलेला घरातनं बाहेर काढलं जाऊ नये, महिलेला पण त्या घरात स्थान हवं. तर पाटीवर पण घराच्या आणि कागदोपत्रांमध्ये पण आठवला महिलेचं नाव असावं, हा निर्णय सुनेत्रा त्यांनी काटेवाडीमध्ये घेतला होता. आणि त्यांचा तो चांगला निर्णय बघून महाराष्ट्र शासनाने तो अंमलबजावणी केली. मिळकतीमध्ये नवऱ्याच्या 50% वाटा हा महिलेचा आहे, हा निर्णय त्यांनी काटेवाडीत घेतला होता. तो इम्प्लिमेंट महाराष्ट्र शासनाने नंतर केला. म्हणजे त्यांना गोरगरिबांच्या, महिलांच्या प्रश्नाची जाण आहे. पहिल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज त्यांना बघताना आम्हा महिलांना निश्चित आधार वाटतो आणि कुठंतरी ते आमचं जीवन, म्हणजे असे निर्णय घेतील की ज्याने महिलांचं जीवन सुखकर होईल, कुठंतरी आधार मिळेल. कारण वंचित घटकामध्येच महिला आज पण मोडतायत आणि सगळ्या महिला त्यांच्याकडे आशेने बघतात, कारण त्यांनी जवळून सगळी दुःख, इथं सुद्धा त्यांचे वडील बाजीराव पाटील साहेब सरपंच होते 13 आणि 12 वाड्यांचे, त्यामुळे घरात लोकांनी प्रश्न घेऊन यायचे आणि ते कसे सोडवायचे किंवा लोकांच्या याबद्दलची सामाजिक जाण त्यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं राजकारण, घरात येणारे कार्यकर्ते, चहा पाणी सगळं जवळून बघितलं. आणि अर्थात खूप आता ती 40 वर्ष पवार कुटुंबात राहिल्यामुळे त्यांना सगळी जाण आहे. त्या सक्षमपणे हाताळू शकतील, शांत संयमी आहेत, जास्त बोलत नाहीत, पण योग्य त्या निर्णय घेतात. उपमुख्यमंत्री शपथेवरून पवार कुटुंबामध्ये मतमतांतरी आहेत, वेगवेगळी त्यांची मत आहेत. नाही, मला एक त्याच्याबद्दल बोलत नाही. माहेरचा आधार म्हणून पाटील कुटुंब. निश्चितच आम्ही आज डॉक्टर साहेब असते तर खंबीरपणे, म्हणजे आता आजारी आहेत म्हणून, पण राणादादा त्यांच्या पाठीशी आणि त्यांची स्वतःची पार्टी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे सुनेत्रा आत्यांच्या पाठीशी आहे. आम्ही माहेर म्हणून आणि राणादादा, आम्ही सगळेच कुटुंबीय, ऑब्व्हियसली माहेरचा आम्हाला अभिमान आहे. ते मुलगी पुढे जातीये आणि अशा वेळेस अजित काका नसताना अर्थात आम्हाला आधार, आणि दादा होते तिथं, अजून सुद्धा मुंबईत होते, आता आज बावनकुळे साहेब येत आहेत म्हणून आलेले आहेत. आणि निश्चित आम्ही त्यांना मानसिक आधार या कठीण समय, त्यांना आणि मुलांना, जय आणि पार्थला, कारण दोघंही लहान आहेत, त्यामुळे योग्य तो आधार राणादादा, कारण ते राजकारणात आहेत राणादादा, तर ते तसा पण, आणि फॅमिली म्हणून पण आम्ही ऑब्व्हियसली देणार त्यांना आणि त्यांच्या अजित पाठीशी पवार राहणार. तुमच्या कुटुंबातील सदस्य होते, त्यांचं निधन झालंय. प्रचारामध्ये काही आपण बदल केले किंवा नाही, काही सांघिक प्रचारामध्ये प्रचार? आम्ही म्हणजे एकतर ते आपलं सावडायचं होऊन नंतर काल शपथविधी होईपर्यंत मी मुंबईतच होते आणि बारामतीमध्ये. आता आम्ही सभा वगैरे घेत नाहीये, फक्त डोर टू डोर काल संध्याकाळपासून फिरायला लागले, काल दुपारून आले मी. आणि
अतिशय दुःख आहे म्हणजे कोणाला भेटा आणि तेरमध्ये पूर्णच सगळ्यांना आहे म्हणजे आमच्या कुटुंबांना 4 लोकांना नाही सगळ्या तेरवासियांना मला वाटतं धाराशिव जिल्ह्यालाच दुःख आहे कारण त्यांना सुद्धा अभिमान होता की ते तेरचे जावई आहेत म्हणजे त्यांच्या वेळोवेळी त्यांनी प्रत्येक वेळ आली त्या संदर्भ आला तर त्याच्यात त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय की मी धाराशिव आणि काही कोणी प्रश्न घेऊन गेले की बाबा माझं ते धाराशिवचा मी जावई आहे असं करा म्हणजे त्यांना ती जाणीव होती की त्यांचं कर्तव्य आहे माहेरचं पण त्याच काळजीने त्यांनी राणांची पण काळजी घेतली जरी बाकीचं पक्ष वगैरे जे काय गोष्टी झाल्या त्यामुळे आम्हाला खूप मोठा म्हणजे लॉस झालेला आहे आणि एक असं आधारस्तंभ गळून पडल्यासारखं झालंय पण ह्याला स्टँड व्हावं लागतंय कारण त्यांचं कुटुंब स्टँड व्हावं लागतंय त्यांचं पवार कुटुंबाचं म्हणाल तर तो त्यांच्या कुटुंबातलं वैयक्तिक हे मी बोलणं योग्य होणार नाही पण माहेरची साथ म्हणून सुनेत्रा त्यांच्या बरोबर आम्ही आणि मुलांबरोबर आम्ही शेवटपर्यंत असू ताई, काय अपेक्षा आहेत सुनेत्रा पवारांकडून धाराशिवसाठी तुम्हाला? धाराशिव त्यांचं माहेर आहे त्यामुळे ते लक्ष देतीलच पण त्यांच्या मी म्हटलं तसं एक महिला म्हणून आणि तळागाळातली महिला म्हणून मी त्यांच्याकडे खूप हे बघते धाराशिवसाठी ते ऑब्व्हियसली करतील आतापर्यंत करत आलंय कोणी कार्यकर्ता गेला काय काम गेलं अगदी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानला कॉलेजला लावण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि अर्थात करतील आता DCM पोस्टवर आहेत अजित काकांनी केलंय परवाच आपलं हॉस्पिटल सिव्हिलचं होतं तर त्यांचा स्वतःहून राणादादांना फोन आला की राणा प्लॅन खूप चांगला आहे तू पैशाची काळजी करू नको तुला पैसे जितके लागतील तेवढे मी देतो पण ते हॉस्पिटलचा प्लॅन चांगला आहे जे सिव्हिलचं मोठं 500 बेडचं होतं आता आपलं मेडिकल कॉलेजचं तर राणादादा म्हणाले नाही देवेंद्रजींनी दिलेत पैसे मंजूर झालेत म्हणजे त्यांचं लक्ष होतं आणि दोघांचं आता अजित काका नाहीत पण सुनेत्रा त्यांचं असणार आहे आणि महिला म्हणून आणि फक्त महिला म्हणून नाही एक तळागाळातली आलेली महिला जिने सगळी दुःख एवढे 40 वर्ष जवळून बघितले गावखेड्यातली आणि स्वतः पण त्या तेर मोठं असलं तरी गावखेड्यातनं झालेलं त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील पार्टीला परत एकदा या दुःखातनं उभारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकसंध करून पुढे नेतील हा विश्वास नक्की आहे ग्रामीण भागातील एक महिला उपमुख्यमंत्री पदावर पोहोचते याचा अभिमान आहे त्यासोबत अजित पवारांच्या निधनाचंही दुःख आहे आम्ही जरी याविषयी मतमतांतरे असली तरी एक माहेरचा आधार म्हणून पाटील कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहील असा विश्वास अर्चना पवार यांनी व्यक्त केला आहे गणेश जाधव मुंबई तक धाराशिव